नमस्कार मंडळी, आजची रेसिपी म्हणजे कोकण स्पेशल ओल्या काजूची भाजी। हे जे काजू आहेत हे ओले काजू आहेत। हे मी आता इथे गरम पाण्यात टाकून घेतलेत। बघा, मी फेब्रुवारी महिन्यात गेलेले गावाला तेव्हा घेऊन आलेत आणि हे अख्खेच्या अख्खे काजू असे काढून देतात आणि पण मात्र फ्रीझरमध्ये ठेवायचे म्हणजे ते वर्षभर पण टिकतात। माझ्याकडे तर वर्षभर असतात। हे बघा, मी तुम्हाला दाखवतेच, त्याची साल निघत नाहीये बघा। हे जर सुके असते तर याच्या साली निघाल्या असतात। तर एक 10-15 मिनिटं गरम पाण्यात ठेवले की त्याच्या साली सहज निघतात। अशी क्वचितच लोक असतील की त्यांना ही भाजी आवडत नाही, कारण सगळ्यांनाच ही भाजी आवडते। जर आपण रेस्टॉरंटमध्ये गेलो तर ह्या भाजीला म्हणजे आम्ही तर कधी ऑर्डर करत नाही, कारण आम्ही घरी बनवतो, तर नक्की त्याला ही 400, 450, 500 रुपये प्लेट असावी, कारण खूप महाग येतात ते आणि त्याच्यात काही जास्त पण नसतात काजू। तर इथे बघा, आता मी तेलामध्ये जिरं टाकून घेतलंय, कांदा टाकून घेतला। कांदा थोडा परतल्यावर त्याच्या आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता टाकून घेतलाय। तेही चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये हळद आणि आपला जो घरी केलेला मालवणी मसाला आहे तो टाकून घ्यायचा। म्हणजे तुमच्याकडे जर मिरची पावडर असेल तर तुम्ही तिथे मिरची पावडर, धना जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाल्याचा पावडर पण वापरा। तर इथे आपल्या मसाल्यामध्ये सगळं असतं, त्यामुळे नुसतं मी मसालाच टाकून घेतलाय आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून, टोमॅटो पण चांगला आता शिजवून घेतलाय झाकण ठेवून, आणि त्याच्यामध्ये हे जे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप असतं ते टाकून घेते। वाटण पण थोडं झाकण ठेवून चांगलं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत, आणि त्याच्यामध्ये हे बघा काजू आता सोलून झालेत आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण टाकून घेतलाय। आमच्याकडे तर सगळ्यांना ही भाजी खूप आवडते आणि मी वर्षभर ह्यासाठी ठेवते की कटाची आमटी जेव्हा आपण पुरणपोळ्या करतो तर कटाच्या आमटीमध्ये आम्हाला काजू भर टाकलेलं खूप आवडतं। म्हणजे काजू खूप छान अशी त्याला टेस्ट येते। तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की करून बघा। त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेतलंय आणि मग झाकण ठेवून आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि झाकण ठेवून आता ही भाजी आपण चांगली शिजवून घ्यायची। एक 5-7 मिनिटं झालेली आहेत। आता मी बघते काजू हे शिजले आहेत का, हाताने बघायचे, चांगले शिजले पाहिजेत ते। बटाटे तर शिजलेले आहेत, बटाटे बघितले मी, काजू बघते। अगदी एक 2-3 मिनिटं ठेवले की ती काजू पण चांगले शिजले, म्हणजे शिजले आहेत, फक्त थोडं एक 2-3 मिनिटं अजून थोडं झाकण ठेवून शिजवून घेते। तर इथे आपली भाजी तयार आहे। किती टेस्टी आणि मस्त असा कलर पण आलेला आहे। कोथिंबीर टाकून घेतली आहे। कशी काय वाटली रेसिपी? आवडली ना? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।